नाशिकमधील या दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे। पालिकेने बजावलेल्या नोटिशीला दर्गा ट्रस्टकडून कोर्टात आव्हान देण्यात आलंय। हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचं या ट्रस्टचं म्हणणं आहे। तर अतिक्रमण विरोधी मोहिमेनंतर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडली। दरम्यान यावेळी हायकोर्टाने तातडीने सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे। तर पुढील कारवाईला स्थगिती देण्याचे सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेत। त्यामुळे 21 एप्रिलला सुनावणी होणार आणि त्यामध्ये पालिका आपली काय बाजू मांडणार याकडे आता लक्ष आहे। बिल्डिंगला कंप्लेशन कधी येतं? 2002 मध्ये कंप्लेशन आहे त्यांना। त्या बिल्डिंगच्या लोकांना कसं काय त्रास आहे त्या विषयाचा? पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिण्याचे तिथं स्थान आहे। 350 परवाचे पेपर आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले। हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे। ही दंडशाही चालू आहे का काय?